आपल्या येणाऱ्या बाळासाठी आपण स्वतःच्या हाताने एखादी वस्तू तयार करणं म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे ना. तर बघा माझ्याकडे इथे कॉटनचे कपडे होते, तर त्याच्यातूनच बघा म्हणलं आपल्या बाळासाठी सुद्धा आपल्या हाताने अशी छानशी गोष्ट तयार करावी. तर मी इथं पेपर घेतलेला आहे आणि तो बघा 11 बाय 5 इंचाचा घेतलेला आहे आणि त्याला फोल्ड दाखवल्याप्रमाणे करून 1 इंच क्रॉसमध्ये असा हा कट करून घेतलेला आहे. हा आहे 11 बाय 5 इंचाचा हा पेपर आहे. तर या पद्धतीने बघा मी आकार काढून घेतला आणि ह्याच मापाचे दोन असे जे कॉटनचे कपडे घेतले होते त्याच्यातून असं हे पीस दोन कट करून घेतलेले आहेत. यालासुद्धा दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून मध्यभाग करायचा आणि मध्यभागी खूण करून मध्यभागावर खूण केले तिथं 1 इंच खाली असं हे कट करून घ्यायचं हे दाखवल्याप्रमाणे. आता म्हणलं आपली मशीन तर बघा लई दिवस बंदच होती, तर म्हणलं त्याच्यावर काही ना काहीतरी काम करायला हवंच, म्हणजे तीसुद्धा चालू राहील. तर बघा 1 इंच जे आपण कट केलं होतं ना, तर ते शिवून घेतलेलं आहे मी. आता माझी मशीनसुद्धा खुश झाली असेल की काहीतरी बायाने माझ्यावर केलं म्हणून. तर बघा आता हे एकमेकांवर म्हणजे सरळवर सरळ बाजूच ठेवायची. जी आपल्याला वरती पाहिजे आहे ती आतमध्ये ठेवून बघा 1 ते 1.5 इंच हे शिलाई मार्जिन ओपन ठेवून आपण पूर्ण गोलाकार हा शिवून घेतला. आता परत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून वरच्या बाजूने अशी ही टीप मारून घेतली आणि जे ओपन ठेवलं होतं त्याच्यातून ही मी जी माझ्या बाळासाठी येणाऱ्या कानटोपी तयार केलेली आहे ती इथं सरळ करून घेतली. तर बघा कॉटनचा कपडा असल्यामुळे हां अजिबात बाळाला टोचणारसुद्धा नाही आणि याच पद्धतीने बघा मी इथं टोपी तयार करून घेतलेली आहे. आता किती सुंदर दिसत आहे ना. तो ओपन भाग आहे तो तुम्ही मशीनवर किंवा हाताने सुद्धा स्टिच करून घेऊ शकता. तर मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी बघा मशीननेच स्टिच करणार आहे. तर इथं मी मशीनने स्टिच करून घेतला. हाताने जर केलं तर असं हे फिनिशिंगने दिसते, पण हे आतल्या बाजूने गेल्यामुळं काय वाटत नाही. तर बघा आज मी ही याच मापाच्या माझ्या बाळासाठी 2 टोप्या अशा या तयार केलेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.